आणि एक महत्त्वाची आहे, जरी समोर फडणवीस असले तरी तुम्ही 20 आहात, त्यांना पुरून उरा. उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित 20 आमदारांना हा कानमंत्र दिलेला आहे. जरी समोर फडणवीस असले तरी तुम्ही 20 आहात, त्यांना पुरून उरा, असं उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या नवनिर्वाचित आमदारांना कानमंत्र दिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी सगळ्या नवनिर्वाचित आमदारांची आज एक बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत आणि यावेळेला सूचना देखील काही उद्धव ठाकरेंनी सगळ्या आमदारांना केल्यात. यावेळेला उद्धव ठाकरेंनी या आमदारांना सूचना करताना म्हटलंय, जरी समोर फडणवीस असले तरी तुम्ही 20 आहात, त्यांना तुम्ही पुरून उरा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्याला. दिनेशजी, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना युबीटीचे 20 नवनिर्वाचित आमदार आहेत. या 20 नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज मातोश्रीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या आमदारांना मार्गदर्शन करताना शिवसेनेच्या 20 आमदारांच्या संख्येचा धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना पुढील कामकाजाचा कानमंत्र दिला. उद्धव ठाकरे असं म्हणाले, विधान भवनात किंवा विधानसभेत जरी फडणवीस असले तरी तुम्हीही 20 आहात, म्हणजे तुम्हीही संख्येनं 20 आहात, त्यांना पुरून उरा, असं उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत शिवसेना युबीटीच्या नवनिर्वाचित आमदारांना कानमंत्र देताना म्हटलंय. त्यांनी पुढे असंही म्हटलंय की शिवसेना स्थापनेच्या काळात वामनराव महाडिक हे शिवसेनेचे एकमेव आमदार विधानसभेत होते. ते एकमेव असतानाही विधानसभा गाजवत असत. त्यामुळे तुम्ही तर संख्येनं 20 आहात, त्यामुळे विधानसभा आपल्या भूमिकांनी, आपल्या मुद्द्यांनी गाजवा, असंही त्यांनी आपल्या आमदारांना म्हटलं आहे. मातोश्रीत ही बैठक पार पडलेली आहे आणि आता हे सर्व आमदार विधान भवनात निघालेले आहेत त्यांची कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी. पण नवनिर्वाचित 20 आमदारांचा कुठेही डिमॉरलाइज होऊ नये, त्यांनी ताकदीने लढावं, कारण महायुतीकडे आता भक्कम असं बहुमत आहे. त्यामुळे आणि महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारुण पराभव झालेला आहे. तरीही महाविकास आघाडीत 20 या संख्येनं शिवसेना क्रमांक 1चा पक्ष ठरलेला आहे. या 20 आमदारांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांनी आज या सर्व आमदारांना कानमंत्र दिला आणि देवेंद्र फडणवीस जे या संपूर्ण महायुतीच्या विजयाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने मानले जातात, तर कदाचित देवेंद्र फडणवीस विधानसभेत आमदारांसमोर असतील तर दडपण येऊ शकतं. त्यामुळे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या